नमस्कार, मी किरसिंग वसावे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याची अमूल्य अशी संधी उपलब्ध होणार आहे. परंतु धडगाव आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणावर पर जिल्ह्यात, पर राज्यात, बाहेर गावी रोजगारासाठी ऊस कापणीला व गवंडीच्या कामाला स्थलांतर झालेला आहे. त्यामुळे गावामध्ये आजच्या घडीला तरी मतदार शिल्लकच राहिलेले नाही. गावामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण सर्वांच्या वतीने महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाकडे एक मागणी करीत आहे की एकतर जो रोजगारासाठी स्थलांतर झालेला जो मतदार आहे त्याला आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणण्याचं सोय करण्यात यावी आणि त्याला आणून परत रोजगाराच्या ठिकाणी सोडावं. नाहीतर जो मजूर ज्या ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतर झालेला आहे त्याच ठिकाणी शासनाने व निवडणूक आयोगाने मतदानाचं केंद्र उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून स्थलांतरित मजूर कामाच्या ठिकाणी राहून पण आपला मतदानाचा हक्क बजावू शकेल. यासाठी आपण शासनाला व निवडणूक आयोगाला एक उदाहरण देतो आहे. गिरच्या जंगलामध्ये मागील काळामध्ये एका व्यक्तीसाठी एक मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं होतं. ते होते हिंदू पुजारी महंत हरिदासजी उदासीन म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे. आणि शासनाने यापूर्वी अशी सोय केलेली आहे एका मतदानासाठी. येथे तर हजारो मतदार आपल्या गावामधून रोजगारासाठी पर राज्यात, पर जिल्ह्यात स्थलांतर झालेले आहे. तर मतदानाचा टक्का सुद्धा घटणार आहे. जर शासनाला किंवा निवडणूक आयोगाला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे तर त्या बेसवर त्या मजुरांना एकतर आणण्याची सोय करावी, आणून परत सोडावं. नाहीतर जे मजूर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मतदानाचं केंद्र उपलब्ध करून द्यावं जेणेकरून आपला मतदार आपला अमूल्य मतदानाचा हक्क तो बजावू शकेल. यासाठी आपण महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाकडे एक मागणी करीत आहे. त्या मागणीच्या आधारावर सगळं मतदानाच्या वतीने ती मागणी शासनाने व निवडणूक आयोगाने मान्य करावी आणि पुढील कारवाई करावी अशी आपण विनंती करीत आहे.